श्री गणेशाय नमः. आज आपण सुलभ भागवत या ग्रंथाचा तृतीय स्कंद प्रथमोध्याय वाचणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. जय जयाजी पांडुरंगा, संताची या अंतरंगा, ज्याच्या चरणांगुष्टी गंगा पापभंगा करीत असे, जो या पुंडलिकाचे साठी धावोनी आला जगजेठी, ठेवोनी या कर कटी उभा ठेला समविटे, त्याचे चरणी माथा माझा माथा तुझी गाऊ मंगलगाथा. श्रीमद भागवताची कथा. तृतीय स्कंद संक्षेपे. श्री महाराज शुक भगवान करो लागती पुढील कथन. विदुर त्यागोनी स्वगृह स्वजन, वनातरी हिंडत असे पांडवांचा द्वेष चित्तांत, म्हणून धृतराष्ट्रे लाक्षागृहात त्यांना जाळण्याचा केला यत्न. कृष्णकृपेने वाचले द्युती सर्व पांडव जिंकून, द्रौपदीचे करून गेले वस्त्रहरण. आदी निंद्य कर्मे पाहून विदुरोपदेशी धृतराष्ट्रा, महाभारती विदुरनीती नामे पाविलिशे ख्याती. एकोणी कौरव अपमान करीती, विदुरे त्यागिले यास्तव. विदुरे केला वेश अवधूत, नाना तीर्थी हिंडत हिंडत, प्रभास क्षेत्री जवतो येत. भारतीय युद्ध संपले होते. यमुना तीरी अकस्मात उद्धवाची झाली भेट. अलिंगन देवोनी परस्परास कुशल प्रश्न करीत असे. विदुर उद्धवास करी प्रश्न, कैसा राजा उग्रसेन, वसुदेवा आणि प्रिय कृष्ण, राम प्रद्युम्न सांबादी, सात्यकी आणि अक्रूर, अनिरुद्ध आणि यादववीर सर्व असती नाक्षेम कुशल. वर्तमान सांगावे आत्मा तोची, वासुदेवो बलराम हा अहंभाव. प्रद्युम्न म्हणजे बुद्धितत्व. मग अनिरुद्ध जाणावे, तू कृष्णाचा प्रिय भक्त, सखा सेवक आणि आप्त. श्रीकृष्णाची सांग मात, क्षेम मजला कळले से. एकताचे श्रीकृष्ण नाम, उद्धवाचे हरदे भान. हा कृष्ण कृष्ण म्हणून नेत्री अश्रू लोटले. उद्धव जन्मता कृष्ण भक्त, 5 वर्षे वयाचा असत. कृष्ण पूजा वाचून न खेळत, इतर खेळ नावडती करिता कृष्णपूजा खेळ. भोजनाची होऊनी जाय वेळ, माता बाहे वारंवार, भान नसे उद्धवासी. बाळपणापासून कृष्णचिंतन, त्याच्या सेवेत आयुष्य घालवून. अंती वियोगे अतिदारुण, उरी दुःख दाटलेसे. उद्धव म्हणे विदुरासी, हतभागी मी भेटलो तुझसी. लोप झालासे कृष्ण सूर्यासी, अंधकार अवनीवरी तू विचारसी. आमुचे कुशल, यादवांसी कीर्ता झाला काळ. नंदन देवकी बाळ, निजधामासी केलासे. जेणे मारोनी कंसाशी, पित्र सोडविले बंदी शाळेशी. हात जोडोनी म्हणे तातासी, क्षमा करणे मजमुडा. जो का काळाचा ही काळ, तो यशोदेचा झाला बाळ. यशोदा राघवी कापे चळचळ, कृष्ण कृपाळ आठवतसे. राज्यपदी बैसविले उग्रसेना, मजला दास तुमचा जाणा. मजवरी करोनी कृपावलोकना, काम काही सांगाजी. स्वये असोनी सर्वेश्वर, ऐसे लाघव दावी फार. गोपी जनांचा प्राणेश्वर, कृष्ण कृपाळ आठवितसे. जन्म मथुरेत बंदिशाली, यवनी राहिला व्रज गोकुळी. गोप बाळासावे खेळी, कृष्ण कृपाळ आठवितसे. असे ज्याने बाळपणी निर्दाळली दैत्यखाणी, करीतो अपराध बांधले दाव्यानी, कृष्ण कृपाळ आठवतसे. गोपिकांच्या घरी जावनी, नित्य चोरोनी खायलोणी. गायी वत्से चारी राणी, कृष्ण कृपाळ आठवतसे. विषस्तन पाजो आली पुतना, परमगती पावली मातृसमाना. ऐसा परम दयाळू जाणा, कृष्ण कृपाळ आठवतसे. जेणे निर्मिली द्वारकापुरी, परणिल्या 16 सहस्र नारी. ज्याची सुवर्णाची होती नगरी, कृष्ण कृपाळ आठवतसे. बैसवी मजला एकासनी, निजलो ज्या सवे एकशयनी. भोजन बैसवी एक क्षणी, कृष्ण कृपाळ आठवतसे. नाना दैत्य निर्दाडिले, भूमी बारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले, कौरवादीही श्रीकृष्णे. परंतु स्वकुल झाले मत्त, विप्रा शापाचे करुणी निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत, प्रभास पट्टणी पातले. तेथे प्याले मध्य वारुणी, भांडू लागले मत्त होऊनी. एरक आणि शस्त्रे घेऊनी, परस्परांशी लढले ते. तेणे मेले सर्व यादव, वार्ता ऐकूनी श्री वसुदेव. त्यागिते झाले निज देह, सहगमन स्त्रियांनी केले असे. शेषावतार श्री संकर्षण करिता झाला निजधाम गमन. सिद्ध झाले भगवान श्रीकृष्ण, अवतार समाप्त करावया. एका पिंपळाचे तळी, स्वच्छ बैसले श्री वनमाळी. सव्य पादा
वाम मांडीवरी ठेवून या बैसले जाणून या निर्वाण वेळ वियोगे बहु झालो व्याकुळ चरणावरी ठेवणे बाळ सन्मुख उभा राहिलो सो तव अकस्मात श्री मैत्रेय यवनी वंदी श्रीकृष्ण पाय मजशी बोले यादवराय उद्धवा आता येतो मी वसू होतासी पूर्वसृष्टी त्वा केली माझी भक्ती इह जन्म लाभली मत्संगती पुनरावृत्ती तुझ नाही तू माझा सखा प्राण तू माझे निज जीवन तुझी माझे ध्येय ध्यान तुझी माझा निज ठेवा मी गेल्या निज धामासी त्वा रक्षावे या भूमीसी हिंडोनिया मम भक्तीसी भक्त मानसी स्थापावे सृष्टीपूर्वी कमलोद्भवे ज्ञान जे सांगितले व्यासास तुझ देवनी निज बोधास निज धाम गमन करीत मी ऐसे ज्ञान सांगून मजला श्रीकृष्ण निज धामासी गेला तेची श्रुत झाले मैत्रेयाला उद्धव म्हणे विदुरासी विदुर विनवी उद्धवासी ते ज्ञान उपदेशावे मजसी उद्धव म्हणे आज्ञा तैसी श्रीकृष्णांची मज नाही तुझा गुरु श्री मैत्रेय तत्पादांचा करी आश्रय हरिद्वारी शीघ्र जाय तेथे भेटी होईल निरोप दिदला परस्परास उद्धव गेला बद्रिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारस गुरु मैत्रेय भेटीला ब्रह्मशापे मेले सर्व यादव पृथ्वीवरी ठेविला श्री उद्धव कृष्णाचे प्रेम त्यावर अतिव भक्ती प्रसारार्थ ठेवला धन्य विदुर एकनिष्ठ कुरुकुला माझी श्रेष्ठ हरिद्वारी झाला प्राप्त पाता झाला मैत्रेया स्वस्थ शांत प्रसन्नवदनी मैत्रेय होता सहजासनी महाभक्त अगाध ज्ञानी ऐसा मुनी देखिला त्याचे दर्शन होता क्षणी विदुर स्वये उमजे मनी धन्य धन्य श्री गुरुज्ञानी कृष्णचिंतनी रमलासे त्यासी गाली लोटांगण गुरुराया तुझ मी शरण तोडावे जी बहुबंधन ज्ञानोपदेशे करुनिया आपणा लागी सौख्य व्हावे म्हणून यत्न करीती आगवे परी दुःख पावती दैवे काय कारण कळेना पूर्व पापे कृष्ण विमुख अज्ञ जीव पावती दुःख त्यासी व्हावे कृष्ण सुख म्हणून महात्मे तुझ ऐसे संत साकार भगवन्मूर्ती जन उद्धारावया करती कृष्ण रूपे श्री गुरुमूर्ती तू भेटला मज लागी मी असता हस्तिनापुरी श्री व्यास येती वारंवारी धर्म व्याख्यान देती परोपरी सुख मम अंतरी झाले ना जै घडे श्री गुरुमुखे श्रवण तैच दुःख होय निरसन काय करावे शास्त्र व्याख्यान गुरुचरण न लाभता पाहुणी शिष्याची एकनिष्ठता आनंद झाला मैत्रेय चित्ता अभय तुझशी बाळा आता शिष्योत्तमा प्रसन्न मी विदुरा तू यम भगवान मांडव्य ऋषीची या शापाने कुरुकुळी जहालासी उत्पन्न दासीपुत्र व्यासाचा श्री मैत्रेय विदुरासी साध्यंत सांगितले जगत व्युत्पत्तीसी मुळी पाहणे भगवंतासी कथा पुढारी ऐकाती मैत्रेय सांगे विदुराप्रती विराट पुरुषाच्या ब्रह्मादी विभूती त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे 4 वर्ण 4 आश्रम 4 पुरुषार्थ आणि धर्म उपजीविके लागी साधन कर्मफळे सांगे मजला ज्ञान हे श्री भागवत परंपरेने झाले प्राप्त आदी गुरु संकर्षण शेष सनतकुमार शिष्य त्याचे सनतकुमार शिष्य सांख्यायन त्याशी पराशर गेले शरण परशराचे म्या धरिले चरण ते ज्ञान तुझला सांगत असे ब्रह्मासी झाले सृज ज्ञान पूर्वी झालसे कथन तेची कथानक येथे सांगेन सृष्टीवर्णन करतात भू भव स्वह 3 काम्य कर्मफळ भोगार्थ जाण निष्काम कर्मे करीती त्याला महाजन तप सत्यम यासी म्हणती सप्तव्याहती हेची सप्तलोकी असती काळ अनंत करी सृष्टी 9 प्रकारे परिसावी प्रकृती पासव 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत कसे नित्य नैमित्तिक प्राकृतिक प्रलयाचे हे 4 त्रिक ज्यासी भागवत ज्ञान सम्यक प्रलयही ते स्थिर असती महत्वोत्पत्ती प्रथम वर सर्ग अहंकार हा द्वितीय सर्ग पंचमहाभूते 3रा सर्ग कर्म ज्ञानेंद्रिय सर्ग 4था इंद्रियाभिमानी देवतांचा सर्ग 5वा पंच अविद्येचा सर्ग 6वा सर्ग विस्तार जाणावा ऐसा प्रकृतीचा हे 6 वर्ग प्रकृतीचे आता सांगेन विकृतीचे उपजणे स्थावरांचे सर्ग 7वा बोलीचे वटपिंपळादी वनस्पती केळी धान्य आदी औषधी लता ज्या आधारे वाढती आणि त्वकसार वेळू आदी आधारा वाचून वाढती त्यांना विरुद्ध बोली जेती आम्रवृक्षादी द्रुम असती 6 जातींचा स्थावर सर्ग 8वा सर्ग जाणा आहार निद्रा भय मैथुन वस्तू ओळखती घ्राणेंद्रियाने मनुष्य उत्पत्ती सर्ग 9वा सनत्वकुमार नारदादी ते 10व्या सर्गात येती देवपितर गंधर्वादी
यक्ष किन्नरादी देव सर्ग परमाणु अणु त्रसरेणू त्रुटी वेद लव निमिष काष्टा लघु घटिका सुमुहूर्त प्रहर क्षण काल गणना प्रहर दिवस पक्षमास ऋतू आयने सौरवर्ष वर्षाचे 360 दिवस कालगणना येणे रीती कृत त्रेता द्वापारकली ही 4 युगांची चौकडी लागती 12,000 वर्षे पुरी होण्यास देवांची श्रुत व्हावे या 4 युगांचे 1000 फेरे होता एक दिवस घडे महरलोक ते ब्रह्मलोकी राहणारे त्यांच्या एक दिवस आहे एवढीच रात्र गणना करिता एक दिवस होय ब्रह्माचा 14 मनु त्यात होता काल अनंत नारायण प्रत्येक मन्वंतराचा मनुभिन्न सप्तर्षी देव इंद्रजान मानव राजे होती कर्माने ब्रह्म्याच्या एक दिवस सर्ग ऐसा करता कालगणना ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाण त्यातील 50 संपली जना द्वितीय परार्ध चालू असे पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वाराहकल्प म्हणून आपण करिता संकल्प वाराहकल्प उच्चारितो ब्रह्मदेव करिता देवस्तुती निर्विल्या 5 ज्ञान वृत्ती ज्यांना क्रमे तममोह म्हणती महामोह तमिश्र अंध तामिश्र स्वस्वरूपाचे अज्ञान या नाव तम जाण देह आपुले स्वरूप मानणे मोह त्यासी म्हणताती भोगेच्छा तो महामोह भोग संपता होय क्षोभ त्यासी म्हणती तामिश्र अंधतामिश्र तो ऐका भोग्य वस्तूंचा नाश होता त्वय स्वनाश मूर्ख जीव मानत यास जाणीचे अंधतामिश्र पंचपर्वा अविद्या ही अनंतर ब्रह्म करी ध्यान ध्याता श्रीहरीचे चरण तेणे झाले पवित्र मन मानस सृष्टी मग केली त्याची पाहुनी ब्रह्मस्थिती ब्रह्मा रागवेला चिंती वक्र करिता झाला भ्रुकटी नील लोहित पुत्र देखे उपजता करी दीर्घ रुदन तेणे पावला रुद्र नाम त्यासी दिदल्या स्त्रिया निर्मुन प्रजा उग्र प्रसवला प्रजा पाहुनी भयप्रद पुनश्च ब्रह्म करी तप 10 प्रसवे मानस पुत्रा ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध ते मरीची अत्री अंगिरा पुलस्य पुलह ऋतू भृगु वसिष्ठ दक्ष नारद हे दशपुत्र प्रसवन तुष्ट झाला धर्म अधर्म क्रोध काम नद्या वापी निवृत्ती जाण ब्रह्मा सृष्टी करी उत्पन्न छायेपासून कर्दम झाले सरस्वती या कन्येशी पाहता ब्रह्माशी मोह झाला होता मरीच्यादी ऋषींनी निवृत्त करता त्याग करी शरीराचा त्याची शरीर दिसते निके राहिले से रूप धरून धुके पुनः शरीर लोकनायके ब्रह्मदेवे धरिले सृष्ट्यर्थ 4 मुखातून 4 वेद वैद्यक शास्त्र गायन कला उपवेद इतिहास पुराणे पंचमवेद नाना यज्ञ निर्मिले 4 वर्ण 4 आश्रम स्वर वर्ण छंद उत्तम आणि उपजीविका साधन ब्रह्मा निर्माण करी हर्षे स्वदेहाचे करुणी 2 भाग शतरूपा आणि मनु स्वयंभू मैथुनजन्य प्रजा प्रारंभ येथोनिया जालासे प्रियव्रत उत्तानपाद पुत्र होती कन्या आकृती देवहूती प्रसूती यांचा विस्तार झाला जगती ते हे मानव जाणावे तृतीय स्कंदाचे 12 अध्याय संक्षेपे कथिले न चले उपाय ओळंगावे जी ज्ञानेश्वर पाय तेणे न्यून राहे ना ज्ञानी यांचा महाराव आळंदीत नांदे ज्ञानदेव जेणे व्यापिले विश्व सर्व विश्वात्मका त्या नमो कामी क्रोधी सेवा चोर म्हणवी तुमचा मी किंकर माझा तुम्हावरी भार कवण जवळ करी मला तान्ह्याचे लागता झटे तेणे अधिकची पाना फुटे शुद्ध माये तुझेची गोमटे सत्य करुनी दावावे श्रीकृष्णाच्या चरणावरी वाहून शब्दांची ही मोगरी तृष्टो कृष्णा सर्वावरी चरणादास विनुतसे इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंदे सृष्टिसृजनम नाम प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।